वाशीमध्ये निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला उशीर झाला। ईव्हीएम काही काळ बंद, मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत झाली। काँग्रेस उमेदवारांच्या वतीने आता आक्षेप घेण्यात आला। आक्षेपानंतर ईव्हीएम बदलण्याच्या प्रक्रियेची सुरुवात झाल्याची प्राथमिक माहिती पोहोचते। पैशाचा आमिष दाखवत मतदारांना कोंडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय नांदेडच्या धर्माबादमध्ये। मतदारांना शहरातील इराणी मंगल कार्यालयामध्ये कोंडून ठेवण्यात आलं। धर्माबाद येथे मतदारांना मतदानासाठी रोखण्याचा भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। चार पांच बूथ में विजिट किया। अभी शांतता मतदान चालू है। किसी ऐसे अफवाह या किसी ऐसे रूमर्स पे, एग्जैजरेशन पे ध्यान देने की जरूरत नहीं है। नांदेड़ में सर्व ठिकानी अभी तक अच्छे से शांततापूर्वक बहुत ही चांगला प्रतिसाद के साथ मतदान चालू है। धर्माबाद में भी जो भी वीडियो पर आया है उसकी वेरिफिकेशन करके हम कार्रवाई करेंगे। बट आरओ ने उस फंक्शन हॉल को पर्सनली विजिट किया है। हमारे डीवाईएसपी ने, एडिशनल एसपी ने पर्सनली विजिट किया है। अभी वहाँ पे कोई ऐसा प्रकार दिखता नहीं है और जो भी है उनका कंप्लेन लेके वेरीफाई करके हम 100% कार्रवाई करेंगे। नवी मुंबईमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडली। नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। नेरूळमध्ये ही बैठक पार पडली तर नवी मुंबईत युतीच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे। नवी मुंबईमध्ये युती होणार की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। तर या बैठकीला शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के तसंच भाजपचे नेते विक्रांत पाटील हे नेते उपस्थित होते। आम्हाला मलिकांचं नेतृत्व मान्य नाही, यात कुठेही तडजोड केली जाणार नाही, मंत्री उदय सामंतांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। नाही, सूत्रांची माहिती आहे कशाला? दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की ज्या नवाब मलिकांवर बॉम्बस्फोटातल्या काही गोष्टींचे आरोप आहेत ते जोपर्यंत त्या आरोपातनं निर्दोष मुक्त होत नाहीत आणि ते जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मुंबईमध्ये प्रतिनिधित्व करणार असतील तर आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाही, ही स्पष्ट भूमिका आहे। तसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमदार शेखर निकमानी असं सांगितलं, असं मला पत्रकारांनी सांगितलं की त्यांना महायुतीमध्ये येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लढायचं नाही, तर त्यांनी त्यांचा पक्ष मोठा करावा, आम्ही युती म्हणून लढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।